हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण कॅनवाच्या हेल्पने बनवणार आहोत लेटर ॲनिमेशन. व्हिडिओला सिलेक्ट करा आणि आपण घेणार आहोत लँडस्केप पेज. तर सर्वात आधी आपल्याला या ब्लँक स्लाइडला बॅकग्राऊंड द्यायचं आहे. बॅकग्राऊंडसाठी आपण कलर चूज करायचा, सॉलिड कलर्स. त्यानंतर एलिमेंट्समध्ये आपल्याला सर्च करायचं आहे 3D लेटर ए. तर इथे ग्राफिक्समध्ये वेगवेगळे लेटर्स आहेत 3D प्रकारातले. त्यापैकी हा एक मी सिलेक्ट करून घेते. तर याला व्यवस्थित आपण रिसाइज करून घेऊ आणि पेजच्या लेफ्ट कॉर्नरला आपल्याला याला प्लेस करायचं आहे. डुप्लिकेट करू अँड फ्लिप टू वर्टिकल. आपल्याला त्याचं रिफ्लेक्शन दाखवायचं आहे. त्याला आपण असं डाऊन साईडला प्लेस करूया. असं खालच्या बाजूला व्यवस्थित त्याची रिफ्लेक्शन वाटायला हवी असं त्याला आपण प्लेस केलं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण एलिमेंटमध्ये शेप्समध्ये स्क्वेअरला सिलेक्ट करूया आणि त्याला आपण रंग देणार आहोत. कुठलाही एक ग्रेडियंट कलर कुठलाही सिलेक्ट करू. हा एक सिलेक्ट केला आपण. त्यानंतर परत आपल्याला सॉलिड कलर्सच्या या व्हीलला सिलेक्ट करायचं आहे आणि हे जे स्टाईल्स आहेत ग्रेडियंटचे यापैकी कुठलाही एक स्टाईल घ्यायचा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही एक स्टाईल चूज करून घ्यायचा आणि त्यातला एका रंगाला आपण आता सिलेक्ट करून इथे कलर पिकरला चूज करायचं आणि बॅकग्राऊंडचा कलर त्यात फिल केल्यानंतर बघा एक कलर आपण ब्ल्यू केला आहे. नेक्स्ट कलरला आपण करणार आहोत ट्रान्सपरंट आणि याला आपल्याला असं मधोमध खालच्या बाजूला प्लेस करून घ्यायचं आहे. तर हा आता प्रॉपर रिफ्लेक्शन रेडी झालेला आहे आपल्या लेटरचा. बॅकग्राऊंडच्या कलरला आपण तिथे फिल करायचं आहे स्क्वेअरमध्ये. ओके, म्हणजे ती व्यवस्थित त्याची रिफ्लेक्शन क्रिएट करेल. आता एवढं झाल्यावर परत आपण स्क्वेअरला सिलेक्ट करूया आणि त्याला ए लेटरच्या कॉर्नरला बघा असं पेजच्या मधोमध सिलेक्ट केलं आणि ट्रान्सपरन्सी आपण त्याची करून घेणार आहोत 0. हे कशासाठी आपण करतोय कारण की मी नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला करून दाखवेल. आता या सगळ्यांना आपण ग्रुप करून घेऊ कारण की जेव्हा पेजला आपण ड्रॅग करू ना या लेटरला पेजच्या बाहेर तर तेव्हा स्क्वेअर आपल्याला हेल्प करेल त्याला बघण्यासाठी. परत एकदा आपण आता राऊंड शेप स्क्वेअर घेणार आहोत ज्याचे कॉर्नर्स राऊंडेड आहेत आणि याला आपण राईट साईड कॉर्नरला असं खाली ड्रॅग करणार आहोत. कलर आपण सिलेक्ट करणार आहोत व्हाईट. देन टेक्स्ट ॲड करायचं आहे आपल्याला. A फॉर ॲपल. त्याचा फॉन्ट आपण सिलेक्ट करणार आहोत अँटॉन. मधोमध इथे प्लेस करून घेऊ. आणि यातल्या आपण फर्स्ट लेटरला म्हणजे ए ला
त्याचा कलर आपण चेंज करायचा आहे. तर त्याचा कलर आपण लाल ठेवूया. परफेक्ट. आता इलेमेंट जसं नाव आहे तसं आपण सिलेक्ट करणार आहोत इलेमेंट ॲपल. आणि ग्राफिक्समध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे छान छान ॲपलची इमेजेस आहेत. कुठलाही एक सिलेक्ट करायचा. याला असं व्यवस्थित मधोमध प्लेस करून घेऊ. परत एकदा आपण स्क्वेअर घेणार आहोत आणि इथे पण आपण त्याला हा जो आपण टेक्स्ट आणि इमेजचा जो स्क्वेअर बनवलेला आहे, रेक्टँगल बनवला आहे, त्याच्या मधोमध त्याला प्लेस करू. कारण की याला सुद्धा आपल्याला जेव्हा राईट साईड कॉर्नरला आपण ड्रॅग करू या टेक्स्ट आणि इमेजला, तेव्हा आपल्याला हा स्क्वेअर हेल्प करणार आहे त्याला मध्ये आणायला. ठीक आहे. या सगळ्यांना आपण ग्रुप करून घ्यायचं आहे. सेम प्रोसिजर केली आपण जशी ए या लेटरसाठी केली होती. ठीक आहे. इथपर्यंतची प्रोसेस समजली आहे. आता या पेजला आपण डुप्लिकेट करूया. आणि हा जो सेकंड पेज आहे त्यामध्ये आता या सगळ्या ग्रुप केलेल्या एलिमेंटला लेफ्ट साईडच्या लेटर आणि त्याची रिफ्लेक्शन या सगळ्यांना आपण कॉर्नरनी ड्रॅग करून पेजच्या बाहेर आणायचं आहे. पण स्क्वेअर मात्र बाहेर जाणार नाही पूर्णपणे, कारण की तो तर कॉर्नरला होता. आणि या बाजूला सुद्धा सेम रिपीट करायचं आपल्याला. ड्रॅग करून त्याला राईट साईडला पेजच्या बाहेर न्यायचं आहे. परंतु जो स्क्वेअर आहे इनविजिबल तो मात्र मध्येच राहणार. आणि अशा प्रकारे बघा खाली आता टाईमलाईनवर काय करायचं आहे, आपला जो सेकंड पेज आहे आता पेजची अदलाबदली करायची आपल्याला, त्यांची प्लेस चेंज करायची आहे. तर सेकंडला मी फर्स्ट प्लेसवर आणलं, फर्स्टला सेकंड प्लेसवर नेलेला आहे. आणि जो हा आता सेकंड पेज जो पहिल्या प्लेसवर आलेला आहे त्याचं थोडंसं आपण ड्युरेशन कमी करूया, म्हणजे त्याला नॅरो करून घेऊ थोडं. इतकं इनफ आहे. सेकंड पेजला पण थोडं नॅरो करून घेऊ. आणि या फर्स्ट पेजला डुप्लिकेट करायचं. परत तो ब्लँक पेज येणार, पण मग त्या ब्लँक पेजला आपल्याला न्यायचं आहे या सेकंड पेजच्या मागे म्हणजे थर्ड प्लेसवर. ठीक आहे. तर असे 3 पेजेस आहेत, पण सगळ्यांचं ड्युरेशन आपण कमी केलेलं आहे. आता मध्ये ट्रान्झिशन ॲड करायचं आहे आपल्याला ॲनिमेशन देण्यासाठी, आणि तो असणार आहे आपला एक मिनिट. आता ट्रान्झिशन ॲड करूया आपण मॅच अँड मूव्ह. ड्युरेशन फुल करूया आणि अप्लाय बिटवीन ऑल पेजेसवर क्लिक करायचं, म्हणजे दोन्ही पेजेसच्या मध्ये तो अप्लाय होईल. प्ले करून बघूया. अशाच प्रकारे तुम्ही बाकीच्या लेटरसाठी सुद्धा ही मॅच अँड मूव्हची ट्रिक वापरू शकता आणि एज्युकेशनल व्हिडिओज बनवू शकता. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आदिश्री ग्राफिक्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवायचं नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.